रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवून दुचाकी घसरल्याने होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नांद्रे ते कावजी खोतवाडी रस्त्यावरील शिरगाव फाट्यानजीक रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात हनुमंत बाबुराव मोरे हे ठार झाले. या प्रकरणी पोलीस फौजदार संभाजी पवार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत हनुमंत मोरे हे आपल्या कुटुंबियांसह कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे राहत होते. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हनुमंत मोरे हे त्यांच्या दुचाकीवरून कावजी खोतवाडी रस्त्यावरून भरधाव वेगानं चालले होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे ते वाहन चालवित होते. मात्र शिरगाव फाट्याजवळ अचानक दुचाकी घसरल्याने ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मोरे यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.